सुस्वागतम. शुभ दीपावली. पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहात कोकणचे महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत त्रिताल. हा मनाला आनंदमय लहरींनी स्पर्शून जाणारा बहारदार कार्यक्रम. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात आपण अजून एका कोकणच्या भूमीतील ज्येष्ठ कवी यांच्या कवितांना अभिवाचनाच्या माध्यमातून उजाळा देणार आहोत. तत्पूर्वी आपल्यासमोर सादर करीत आहोत एक नृत्याविष्कार. कोकणच्या भूमीचं नाव उंचावण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते म्हणजे या कोकणच्या मातीतील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी गोविंद विनायक करंदीकर अर्थात विंदा करंदीकर यांच्या अजरामर कवितांचा आज आपण आस्वाद घेणार आहोत. तेव्हा आपल्यासमोर घेऊन येत आहोत ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची पहिली अजरामर कविता. प्रेमावर कविता करायला. प्रेमावर कविता करायला कुणावर तरी प्रेम असावे लागते. प्रेमावर कविता करायला कुणावर तरी प्रेम असावे लागते. त्याला सांगितले नसले तरी मनातून प्रेम अनुभवावे लागते. त्याला भेटण्याची उत्कटता त्याच्या नकळत अनुभवावी लागते. तो हो म्हणेल की नाही या विचारात रात्र घालवावी लागते. तो हो म्हणेल की नाही या विचारात रात्र घालवावी लागते. त्याच्यासाठी गुलाब तोडताना काट्याने घायाळ व्हावी लागते. त्याच्यासाठी गुलाब तोडताना काट्याने घायाळ व्हावी लागते. इश्काची आग त्याच्या नकळत त्याच्या हृदयातही पेटवावी लागते. प्रेम प्रेम आपले त्याच्यावर असले तरी त्याचे दुसऱ्यावर असू शकते. प्रेम आपले त्याच्यावर असले तरी त्याचे दुसऱ्यावर असू शकते. आणि दुर्दैवाने तसे निघाले तर विरह गीत लिहायची तयारी असावी लागते. विरह गीत लिहायची तयारी असावी लागते. त्याला तयारी पाहिजे. अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्नही त्याने शिजे.
अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्नही त्याने शिजे. चटका बसे केव्हा तरी, त्याला तयारी पाहिजे. पुष्पे फळे ही सावली, वृक्षातळी या गावली. पुष्पे फळे ही सावली, वृक्षातळी या गावली. काटा अभावित बोचता, त्याला तयारी पाहिजे. केले कुणास्तव किती, हे कधी मोजू नये. केले कुणास्तव किती, हे कधी मोजू नये. कुणान त्याची विस्मृती, त्याला तयारी पाहिजे. डोक्यावरी जे घेऊनी, आज येथे नाचती. डोक्यावरी जे घेऊनी, आज येथे नाचती. घेतील ते पायदळी, त्याला तयारी पाहिजे. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो. पाण्यामध्ये पडलास ना, पाणी कसेही ते असो. आता कळे ना पोहणे, त्याला तयारी पाहिजे. त्याला तयारी पाहिजे. एवढे लक्षात ठेवा, उंचीनं आपुली वाढते, फारशी वाटून हेवा. उंचीनं आपुली वाढते, फारशी वाटून हेवा. श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षात ठेवा. ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी. ती पूर्वजांची थोरवी, त्या पूर्वजांना गौरवी. ती न कामी आपुल्या, एवढे लक्षात ठेवा. जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा. जाणते जे सांगती, ते ऐकून घ्यावे सदा. मात्र तीही माणसे, एवढे लक्षात ठेवा. चिंता जगी या सर्वथा, कोणान येई टाळता. चिंता जगी या सर्वथा, कोणान येई टाळता. उद्योग चिंता घालवी, एवढे लक्षात ठेवा. विश्वास ठेवावाच लागे, विश्वास ठेवावाच लागे. व्यवहार चाले त्यावरी, सीमा त्याला पाहिजे, एवढे लक्षात ठेवा. दुप्पटीनं देत असे जो, ज्ञान आपण घेतलेले. दुप्पटीनं देत असे जो, ज्ञान आपण घेतलेले. तो गुरुचे पांग फेडी, एवढे लक्षात ठेवा. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी. त्याने स्वतःला जिंकणे, एवढे लक्षात ठेवा. त्याने स्वतःला जिंकणे, एवढे लक्षात ठेवा. लागेल जन्मावे पुन्हा, माझी न घाई काही, जाऊनी आहे अंतरी. माझी न घाई काही, जाऊन आहे अंतरी. लागेल जन्मावे पुन्हा, नेण्या तुला माझ्या घरी. तू झुंजू मुंजू हासशी, जाई जुईचे लाजशी. तू झुंजू मुंजू हासशी, जाई जुईचे लाजशी. मी वेंधळा मग सांडतो, थोडा चहा बाहीवरी. तू बोलता साधे सुधे, सुचवून जाशी केवढे. तू बोलता साधे सुधे, सुचवून जाशी केवढे. मी बोलतो वाचाळसा, अन पंडिती काहीतरी. होशी फुलासह फूल तू, होशी फुलासह फूल तू. अन चांदण्यासह चांदणे, ते पाहणे इतकेच मी, बघ मानले माझ्या करी. म्हणतेस तू मज आवडे रांगडा सीधेपणा. म्हणतेस तू मज आवडे रांगडा सीधेपणा. विश्वास मी ठेवू कसा या हुन्नरी शब्दांवर. लिहिती बटा भालावरी, लिहिती बटा भालावरी. उर्दू लिपीतील अक्षरे, लिहिती बटा भालावरी. उर्दू लिपीतील अक्षरे. हा जन्म माझा संपला, ती वाचताना शायरी. हा जन्म माझा संपला, ती वाचताना शायरी.
घोडे 12%. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कुणी मवाळ, कुणी जहाल, कुणी सफेद, कुणी लाल. कुणी मवाळ, कुणी जहाल, कुणी सफेद, कुणी लाल. कुणी लठ्ठ, कुणी मठ्ठ, कुणी ढिले, कुणी घट्ट. कुणी कच्चे, कुणी पक्के. कुणी कच्चे, कुणी पक्के. सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा. तुम्ही पेरा, तुम्ही कापा. जुन्या आशा, नवा चंग. जुनी स्वप्ने, नवा भंग. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. तुम्ही तरी करणार काय, आम्ही तरी करणार काय. त्याच त्याच खड्ड्यामध्ये तोच तोच पुन्हा पाय. जुना माल, नवे शिक्के. सब घोडे 12%. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी. जिकडे सत्य तिकडे गोळी. जिकडे टक्के तिकडे टोळी. ज्याचा पैसा त्याची सत्ता. पुन्हा पुन्हा हाच कित्ता. पुन्हा पुन्हा जुनाच स्वार. मंद घोडा, अंधस्वार. यांच्या लाथा त्यांचे बुक्के, यांच्या लाथा त्यांचे बुक्के. सब घोडे 12%. सब घोडे चांदी कमी, सब घोडे चांदी कमी. कोण देईल त्याची हमी. डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी. कुणीतरी देईन म्हणा, कुणीतरी देईन म्हणा. मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा. कोण खोटा, कोण खरा. कुणी तिर्या, कुणी छक्के. कुणी तिर्या, कुणी छक्के. सब घोडे 12%. सब घोडे 12%. भूताबाईच्या राईत माझा घर आणि जिनगणी. पाहुण्या ये माझ्या मागून. दुपारपासून चालून थकलय, दुपारपासून चालून थकलय. पाण्यासाठी शोधून हरलय. दमलय गोलय, अर्धो मेलय. दमलय गोलय, अर्धो मेलय. दिस बुडालो, अंधार पडलो, वाट नाही सरली तरी. दिस बुडालो, अंधार पडलो, वाट नाही सरली तरी. पाहुण्या ये रे माझ्या घरी. पाहुण्या ये रे माझ्या घरी. अवता भोवता जंगल दिसता, अवता भोवता जंगल दिसता. चालतय ती वाट कोणगो पुसता. पाया बुडची बघपण दिसता, पाया बुडची बघपण दिसता. मी खळतय पण पाय चळतत नि जातत आपलेपणी. मी खळतय पण पाय चळतत नि जातत आपलेपणी. पाहुण्या ये माझ्या मागुनी. पाहुण्या ये माझ्या मागुनी. घुबड कसा बघ खतखत हसता, घुबड कसा बघ खतखत हसता. कावळो पिवळो गुडगुड करता. काव काव करता कोकिळ सवता. काव काव करता कोकिळ सवता. दोन पायावर चालत झरझर ससो हिंटा दरी. दोन पायावर चालत झरझर ससो हिंटा दरी. पाहुण्या ये रे माझ्या घरी. पाहुण्या ये रे माझ्या घरी. चंदर उगवता आभाळ चढता, चंदर उगवता आभाळ चढता. भूताबाईची राई उमगता. एक चौतारो तेतूर दिसता, एक चौतारो तेतूर दिसता. पिंपळावरती तेवता पंटी मी नाही येऊचय मोरे. पिंपळावरती तेवता पंटी मी नाही येऊचय मोरे. पाहुण्या जातच खैचो रे. मी नाही येऊचय मोरे. जातच खैचो रे. मी नाही येऊचय मोरे. रसिक हो, कोकणच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ ही प्रत्येकाला पडतेच आणि यातून पक्ष्यांची देखील सुटका नाही असे म्हणायला काहीच हरकत नाही. हो, आज आपण अशाच एका कोकणातील जागेविषयी जाणून घेणार आहोत की ज्या ठिकाणी थंडीचा हंगाम सुरू झाला की लाखो स्थलांतरित पक्षी मार्गक्रमण करतात व पुढील 2-3 महिने याच ठिकाणी वास्तव्य करतात. हे ठिकाण आहे सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील पाट तलाव. चला तर मग पाहूया याची ही छोटीशी झलक या चित्रफितीच्या माध्यमातून. पाट कुडाळ तालुक्यातील एक गाव, ज्या गावाचं नाव ओठावर आलं की नजरेसमोर उभा राहतो तो येथील निसर्ग संपन्न तलाव. अचूकपणे माशांना हेरणारा हा खंड्या अर्थात किंगफिशर. या तलावातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो तो येथे येणारा स्थलांतरित पक्षी. नोव्हेंबरच्या आसपास या पक्ष्यांचं आगमन तलावाकडे होतं.
व पुढील 2 ते 3 महिने हे पक्षी येथे वास्तव्य करतात. पक्षी निरीक्षकांना देखील हे पक्षी आकर्षित करू लागतायत आणि या ठिकाणी बहरतोय या पक्ष्यांचा महासागर. या तलावात अडई नावाचं हे बदक मोठ्या संख्येनं आढळून येतं. भक्ष्यासाठी पाण्यात डुबकी मारणारं हे बदक सतत आपल्या कामात व्यस्त असतं. वारकरी ज्याप्रमाणे डोक्याला नाम लावतात त्याप्रमाणे पूर्ण शरीर काळ्या रंगाचे व डोक्यावर पांढऱ्या रंगाचा नाम असणारे हे वारकरी बदक. या वारकऱ्यांच्या वास्तव्याने हे तलाव पंढरपूर भासू लागतं व येथे लोटतो भक्तीचा महासागर. हे पक्षी आकाशात फेर धरू लागले की मनाला अनेक आनंदमय लहरी स्पर्शून जातात. प्रत्येकाने आजमावावी ती यांची शिस्तबद्धता. अंगावर नक्षीदार बांधणी असलेलं हे भुवई बदक. येथील सर्व पक्षात थोडाफार अवाढव्य असणारा हा उघड चोच करकोचा. आपल्या कठीण चोचेनं भक्ष्य पकडणारा हा एशियन ओपनबिल स्टॉर्क. ही भिंगरी. या पानावरून त्या पानावर उडी मारणारा कमळवेडा सोनेरी पंखाचा कमळ पक्षी आपलं लक्ष वेधल्या वाचून राहत नाही. नर आणि मादी हे दोन्ही या ठिकाणी मुक्त संचार करतात. अतिशय स्वच्छ, शुभ्र व आकर्षित बांध्याचं हे काणूक बदक. हिरव्या पंखांना सोनेरी चकाकी असणारं हे काणूक स्वच्छंदी बदकांचं प्रतीक मानलं जातं. पानांवरील कीटकांना सावधपणे शोधून भक्ष्य बनवणारी ही तुतारी. रंगाने पांढरं चॉकलेटी व तलवारीच्या आकाराची शेपटी घेऊन पाण्यात मनमुराद आनंद लुटणारं हे तलवार बदक. मुक्तपणे संचार करणारे हे सर्व पक्षी. बांबूच्या वनराईचा आभास होतो तो या पाण्यातील तृण पाहिल्यावर. रंगीबेरंगी फुलपाखरू देखील आपला मोह आवरू शकत नाही. डोक्यावर टोपी असणारा व संख्येनं फार कमी आढळणारा हा राखी बगळा. हे पांढऱ्या शुभ्र आणि त्यावर काळी नक्षी असणारं बदक. पक्ष्यांच्या विविध अदा पाहून मनाला मिळतो प्रसन्नतेचा उबारा. या स्थलांतरित पक्ष्यांपैकी सर्वात दुर्मिळ असणारी ही जांभळी पाणकोंबडी. लाल चोच व इतर शरीराने निळी जांभळी असणारी ही पाणकोंबडी सर्वांनाच आकर्षित करते.
चोचेवर पिवळा व लाल पट्टा असणारं हे हळदी कुंकू बदक आपला वेगळेपणा नेहमीच सिद्ध करतं. हे अडई बदक एखाद्या स्थितप्रज्ञाप्रमाणे शांत असलेलं हे बदक आपल्याला नेहमीच आकर्षित करतं. एखादी चाहूल लागताच हे पक्षी गगन भरारी घेतात व हे दृश्य फारच रमणीय असतं. असंख्य पक्षी एकाच वेळी समूहाने उडू लागले की या पक्ष्यांमध्ये कोणीतरी स्पर्धा लावल्याचा भास होतो व या गगन भरारीचे रूपांतर होते ते वादळ सदृश्य परिस्थितीत. या वादळ सदृश्य गगन भरारीला वेध लागलेत ते या तलावाच्या सुशोभीकरणाचे. कदाचित हे वादळ आता शांत होणार आहे या तलावाच्या सुशोभीकरणानंतरच. पाठ एक रमणीय गाव. यानंतर सादर करीत आहोत नृत्याविष्कार ऋतू हिरवा. अधरावर प्रणयी संकेत नवा. ऋतू हिरवा, ऋतू बरवा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा.
यानंतर सादर करत आहोत मर्मबंधातली ठेवही.
आता आपण इथेच थांबतो. या कार्यक्रमातील 3ही दिवसांचे विविध त्रिताल आपणास निश्चितच आवडलेले असतील. पुन्हा एकदा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.